सकाळचं चांगलं उजाडलं होतं. माझी अंघोळ वगैरे झाली. आई अजून काय उठली नव्हती. तोपर्यंत म्हटलं हॉलचं सगळं जरा झाडलोट करून घेऊया. कुठं कुठं खिडकीत वगैरे पुसून घेऊया सगळं, टेबल वगैरे टिपवाय. आणि मग झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. तोपर्यंत सुनबाईंनी इकडे फरशी वगैरे पुसून घेतली. सगळं घर स्वच्छ करून घेतलं. आणि तोपर्यंत पाणी आलं होतं. झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. रोजच्या रोज व्यवस्थित पाणी घातलं तर झाडांना फुलं वगैरे छान येतात, टवटवीत फ्रेश राहतात झाडं. आणि आपल्याला पण मन प्रसन्न राहतं. त्यामुळं झाडांना पाणी घातलेलं बरं पडतं रोजच्या रोज. तर ते घालून घेतलं मी. सकाळी पाणी केव्हाही येतं, त्याचं काय टायमिंग नसतं. 7, 7:30, 9पर्यंत केव्हा येतं. तर त्या पाण्याच्या येण्यानुसार आपल्याला हे करावं लागतं. तोपर्यंत इकडं सुनबाईंनी मॅगी करायला घेतली. आज म्हटलं मॅगीचा नाश्ता बनवूया. वाटाणे फ्लावर वगैरे घालून मॅगी छानच होते. मॅजिक मसाला थोडाफार टाकून आणि त्याच्यातले मॅगीच्या पुड्यातले जे मसाला असतो तो टाकून मॅगी छानच लागते. तर आठवड्यातून एकदा तरी आम्हाला मॅगी आवडतेच खायला. त्यामुळे मॅगी करून घेतली. आम्ही तिघांनी बसून नाश्ता केला. आई अजून काय उठलीच नव्हती. आज जरा काय तिची तब्येत नरमच दिसत होती, त्यामुळे ती झोपूनच होती. आम्ही आपलं तोपर्यंत खाऊन घेतलं. मॅजिक मसाला वगैरे घालून मॅगी छानच होते. आमच्याबरोबर नाश्त्याला रोज मनीव पण असते, बसलेलीच असते शेजारी. त्यामुळे तिच्यासोबतच आमचा सकाळचा नाश्ता झाला. इकडे मुलगा सुनबाईचं सगळं खाऊन वगैरे आवरून बसलेत. मी पण आवरलं माझं सगळं. तरी पण आई अजून काय उठली नव्हती. तिला उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती काय उठली नाही. थोडीफार तिची तब्येत नरमच वाटत होती. बघूया म्हटलं कधी उठल्यावरच तिला अंघोळ वगैरे घालून घ्यायची आणि नंतर तिचं सगळं आवरायचं म्हणून जास्त काय तिला उठवायचा प्रयत्न केला नाही. झोपू दे म्हटलं ती तशीच. 2-3 वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काय उठलीच नाही. मग म्हटलं असू दे. तोपर्यंत म्हटलं थोडंफार आवरून घ्या. फ्लावरची भाजी करून घेतली. जास्त काय फ्लावर आवडत नाही, पण कधीतरी असं वाफेवरचं नुसता फ्लावर केला तर केव्हा तरी आवडतं. मग त्या दिवशी करून घेतला फ्लावर. राहिलेले कामं सुनबाईंनी आवरून घेतली. आमटी, चपात्या वगैरे सगळं. आणि इतर उरलेली कामे पण तिनं व्यवस्थित आवरून घेतली. कट्ट्यावरची साफसफाई वगैरे करून घेतली. किचन सगळं साफ करून घेतलं. तोपर्यंत आई उठली. तिला आंघोळ वगैरे घालून आणून बसवली टेबलवर खुर्चीत. तर तिला देवाला नमस्कार वगैरे करायला सांगितलं. तिनं नमस्कार केला रोजच्या सवयीप्रमाणे. आणि तिला मग गोळ्या औषधं वगैरे देऊन घेतलीत. आता म्हटलं वेळ झाला उठायला तर नाश्ता न देता डायरेक्टच जेवण द्यायचं म्हणून नाश्ता दिलाच नाही तिला. तर ती कायमच वेळानं उठली तर तिला फक्त चहा देते आणि नंतर मग थोड्या वेळानं जेवायला द्यायचं. नाही तर जेवण तिला काय मग पचत नाही. सारखं दिलं तर नाश्त्याने जेवण लगेच दिलं तर पचत नाही. त्यामुळं मग म्हटलं चहा देऊया तिला. चहा थंड होईपर्यंत म्हटलं जरा तिचं केस वगैरे विंचरून घेऊया. घरातला TV खराब झाला होता, तो दुरुस्तीला टाकायचा होता. तर मुलगा आणि सुनबाई गाडीवरून तो TV दुरुस्त करायला गेले. आम्ही दोघीच घरात होतो.
मी तोपर्यंत आईचा आंघोळ करून झाल्यावर गाऊन आणि परकर टॉवेल धुवून टाकला. आई तोपर्यंत आतच खुर्चीत बसली होती. म्हटलं आता तिला जेवायला वाढूया, आता वेळ झाल्या जेवायची म्हणून जेवायला घेतलं. ती थोडी जास्त बोलत पण नव्हती आणि थोडी नरमच वाटत होती. मला जरा शंका येतच होती. तरी पण म्हटलं बघूया तिला आता जेवून घे व्यवस्थित म्हटलं. जेवून झाल्यावर झोपून टाक म्हणून तिला सांगितलं आणि जेवायला ताट घेतलं. पण ती काय जेवणाच्या मूडमध्ये पण दिसत नव्हती आणि तिला कसं तरी होत होतं. त्यामुळं ती बोलणं पण नाराज दिसाली आणि तिच्या छातीमध्ये वगैरे वाजायला लागलं. उलटी येताना जसं होतं तिचं ते वरचेवर उलटी होतेच तिला. त्यामुळं मला सगळा अनुभव असल्यामुळं मला लक्षात आलं तिला उलटी व्हायला. पण थोडं पण घाबरायला पण होतं, कारण तिला वरचेवर फिट वगैरे येतात त्यामुळे जरासं टेन्शन येतं. पण ही काय फिट नव्हती, त्याला उलटी झालेली. मग मी तिला पाणी वगैरे पाजून ती उलटीत येणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न केला, पण ते काय उलटी थांबली नाही. तिला मला काही सुचेना, ट्रे वगैरे पण सापडेना तिला उलटी करायसाठी द्यायला. कसं तरी तिला एकटीला तिथं थांबवलं, कारण घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. तोपर्यंत तिनं उलटी केलीच आणि तिचा गाऊन वगैरे राड झालं, सगळं घाण झालं. मी फारच घाबरून गेले होते. त्या ह्याच्यात काय करायचं सुचेना. जवळजवळ ती डोळे पांढरे केल्यासारखे करते, कारण वरच्यावर ज्यावेळी उलटी होती त्यावेळी तिचं नेहमी असंच होतं की ती वेगळीच तिचं काहीतरी हे होतं, बडका वगैरे नरड्यात अडकलेला असतो किंवा काहीतरी. थोडा वेळ ती अशी भीतीदायकच वातावरण होतं नेहमीच आणि तसंच झालं. तिचा ते नरड्यातला बडका वगैरे पण निघणं आणि उलटी पण किती उशीर बाहेर पडेना. त्यामुळं मी घाबरलेल्या अवस्थेत तिला हाका मारत भरपूर हाका मारल्या, तर तिचं काही रिॲक्ट करत नव्हती. नंतर हळूहळू ती करायला लागली आणि तिला मी एका कुशीवर तिथंच खुर्चीत झोपवलं आणि काय मला सुचतच नव्हतं, तसंच झोपवलं. आणि उठून मग तिचं जरा परत गाऊन वगैरे चेंज करून धुवून वगैरे टाकलं आणि परत शिवायला बसले, कारण मला काही सुचतच नव्हतं. म्हणजे आईची तब्येत अशी अचानक बिघडली, त्यामुळं तिला आता काय करायचं, डॉक्टरना बोलवायचं की नाही बोलवायचं, की आणि थोडी वाट बघायची ह्या विचार करतच मी शिवायला बसले. डॉक्टरना काय फोन केला नाही. बघूया म्हटलं अजून एकदा परत तिला उलटी वगैरे झाली तर डॉक्टर मॅडम जे आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना बोलूया म्हटलं. आणि तसंच थोडा वेळ शिवत बसले. मन जरासं सुन्न होतं, पण काही पर्याय नव्हता. तर माझा आता मी इथंच माझा ब्लॉग थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.